राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आता घाटकोपरमध्ये दाखल झालेले आहेत। राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळी, अनेक कलाकार मंडळी यांची उपस्थिती असते, तर सोनू सूद देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याची दृश्य आपण पाहतोय। राम कदम यांच्या हा सर्वात उंच अशा समजल्या जाणाऱ्या दहीहंडी च्या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर सोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात। अभिनेते सोनू सूद देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहे। अनेक नेते मंडळी आणि अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी सातत्याने हजेरी लावत असतात। ही दृश्य आपण पाहतोय। व्यासपीठावरती देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। व्यासपीठाच्या समोर गोविंदांची ही सगळी गर्दी आणि थर लावण्यासाठीची लगबग आपल्याला पाहायला मिळते। राज्यात दहीहंडीची धूम पाहायला मिळते। ही घाटकोपरमधील दृश्य आपण पाहतोय। राम कदम यांचा हा दहीहंडी सोहळा जो नावाजलेला सोहळा आहे, नावाजलेला उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या ठिकाणची दृश्य आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर सोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील आपल्याला पाहायला मिळतात। राम कदम यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं दरवर्षी आयोजन केले जातं। मोठी बक्षिसं देखील त्यांच्या माध्यमातून या गोविंदा पथकांना दिली जातात। खऱ्या अर्थाने सुरक्षेची देखील काळजी घेतलेली असते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून गोविंदा पथक या ठिकाणी येत असतात। गोविंदा पथकातील एक्के या ठिकाणी येत असतात। आपापल्या परीने हे सगळे थर लावण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो। देवेंद्र फडणवीस हे आता उपस्थितांना संबोधित करण्याची देखील शक्यता आहे। दहीहंडीच्या शुभेच्छा देखील देण्याची शक्यता आहे। प्रवीण दरेकर देखील आपल्या उपस्थित असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।